सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात राजनी हे उजनी धरणाजवळ वसलेलं गाव आहे। इथली शेतजमीन उजनी धरणाच्या अगदी जवळ असल्यानं शेती सिंचनासाठी पाणी मुबलक आहे। प्रत्येकाकडे शेती असल्यानं इथे मजूर मिळणं थोडं कठीण आहे। याच गावाचे रहिवासी असलेले शेतकरी भारत खडके हे सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांनी कुटुंब सदस्यांच्या मदतीनं दोडक्याची शेती जोपासली आहे। या दोडका बियाचं कवच जाड असल्यानं बीज प्रक्रिया गरजेची असल्याचं ते सांगतात। मेन धंदा शेतीचा आहे। त्यांनी फक्त तरकारी बागा ह्याच्यावर घुसलं पाहिजे, वेगवेगळी पिकं बदलून घेतली पाहिजेत। प्रत्येक वेळेला सतत ऊस नाही, परत बदली पिकं घेतली पाहिजेत। आता आमच्या मुलांना 2 वर्षापासून त्यांनी केळी लावली, नंतर पुन्हा पोपई लावली, आता ते तरकारी गेल्या वर्षी दोडका लावला, परत कारलं लावलं, आता परत दोडका लावलेला आहे। दोडका सध्या चालू झालेला आहे। त्याचं मार्केटिंग ती मुलं पुणा, सुरत असं जिथं चौकशा करून एन्क्वायरी करून मार्केट कुठं जास्त मिळेल, आपल्याला कुठल्या मार्केटला जास्त भाव मिळून आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील ही चौकशी करून अभ्यास करून ते तिकडे पाठवतात। खडकेंची या ठिकाणी एकूण 5 एकर शेती आहे। या शेतीतून त्यांनी गुंतवणुकीच्या दुप्पट नफा मिळवला। त्यांना बाजारपेठेची उत्तम जाण असल्यानं त्यांनी हा दोडका पुणे, सुरत इथल्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवणं पसंत केलं। कुटुंबाची उत्तम साथ असल्यानं शेतात मजुरांची गरज नाही, त्यामुळे त्यांनी याही खर्चात बचत केली आहे। त्यात आमच्या शेतात दोडका आहे। त्या दोडक्याचं कामाचं नियोजन आम्ही आदल्या दिवशी करतो सगळे मिळून। आमचे सासू सासरे आम्हाला या शेतीत खूप मदत करतात। आमच्या इकडे शक्यतो मजूर जास्त मिळत नाहीत। फवारणी, ड्रिंचिंग करणे, अजून खत घालणे हे आम्ही चौघं मिळून सर्व हँडल करतो। 50% मजूर वाचवतो। आम्ही सुरतला पाठवतो, पुण्याला पाठवतो, जिकडे जास्त आम्हाला रेट मिळेल तिकडे पाठवतो। अशी तरकारीच असते, कारलं, दोडका, खरबूज। दोडका हे 12ही महिने येणारं आणि 3 महिन्यात संपणारं पीक आहे। शिवाय हे पीक वर्षातून 2दा आलटून पालटून घेता येतं। त्यामुळे ही वैशिष्ट्ये ओळखून जर दोडका लागवड केली गेली तर लागवडी खर्चाच्या दुप्पट नफा तुम्हीही मिळवू शकता। वसीम अत्तर, जय महाराष्ट्र, सोलापूर।